शक्तीचा आवाज 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 आवाज। नमस्कार, मी देवयानी वरसकर। कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह कसईपासून मुंबईपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत, आणि हा बदल आम्ही घडवून आणतोय इथल्या युवकांसाठी। या वर्षीची आमची थीम लाईन आहे कोकण शक्तीचा, युवा कोकणचा आणि कोकणातल्या युवकांचा आवाज। आणि या अंतर्गत येथील युवकांना उपदेशपर किंवा त्यांना अनुषंगिक अशा अनेक विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत। याच अंतर्गत आपण आज एक असंच उमद आणि युवा नेतृत्व आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे, आणि ते आहेत योगेश प्रभू। प्रभू साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे। खरं तर योगेश प्रभूंची वेगळी ओळख सांगण्याची काही गरजच नाही। लुपिनच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम येथे राबवलेले आहेत। इथल्या युवकांसाठी सातत्याने उपक्रमशील उपक्रम राबवण्याकडे त्यांचा कल असतो, आणि याच अंतर्गत आज आपण त्यांना विचारणार आहोत सिंधुदुर्गातील किंबहुना कोकणातील युवकांना शेतीतील रोजगाराच्या संधी आणि त्यांच्या पुढील आव्हानं। सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। खरं तर सिंधुदुर्ग किंवा कोकण म्हटलं आणि शेती म्हटलं की भात याच्याच पुरतं इथेच थांबलं जाते। त्याच्यानंतर काजू, आंबा ही आपली कोकणातली पिकं की जो आपला कोकणी मेवा म्हणून ओळखला जातो, परंतु त्याच्या पुढे अजूनही ती लिस्ट वाढत नाहीये। कारण काय असतील? खरं तर आम्ही गेली 20 वर्ष लुपिनच्या माध्यमातून लोकांमध्ये काम करतोय। जसं युवकांबद्दल स्किल सोबत काम करतोय, तसं शेतकऱ्यांसोबत सुद्धा काम करतोय। आम्हाला सुरुवातीला सुद्धा आम्ही सुद्धा काम करताना असंच वाटत होतं काजू आणि आंबा, नारळ इथपर्यंतच आपण आहोत किंवा भातापर्यंतच आहोत। गेली 7-8 वर्ष आमच्या लक्षात आलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्मिळ अशी, ज्याला आपण म्हणतो की जंगली झाडं जी आहेत, ज्याचं उत्पादन आहे ते सिंधुदुर्गला करोडपती बनवू शकतं, शेतकऱ्यांना सुद्धा करोडपती बनवू शकतं। आणि दुर्दैवाने याच्यावरती कुठलाही प्रकारचं संशोधन झालेलं नव्हतं। आणि हा प्रस्ताव आम्ही ज्यावेळी विद्यापीठाकडे दिला त्यावेळी त्यांनी पहिल्या 5 पिकावरती संशोधन करायला सुरुवात केली, आणि मला सांगायला आनंद होतो की ह्या वर्षी त्या 5 पिकांचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला, आणि विद्यापीठाला खात्री आहे की ही जी व्यापारी पद्धतीने जी लागवड होऊ शकते, त्याच्यामध्ये सुरंगी, बावडिंग, कडी कोकम, वटसोल, तिरफळ अशा प्रकारची पहिली जंगली आम्ही जी झाडं आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रमोट करण्याचा प्रयत्न केला। आणि याचं उत्पादन हे शेवटच्या मार्केटमध्ये कुठे जातं याची फार माहिती नाही, परंतु आत्ता मिळणारे दलालांकडून सुद्धा मिळणारे पैसे हे फार आहेत। जर खरोखरच त्याला व्यापारी दृष्टीने अगदी शेवटपर्यंत आपण घेऊन गेलो तर नक्कीच आपण भाताच्याही पलीकडे जाऊन हे काम करू शकतो। दुर्दैवाने लोकांपर्यंत याची अर्थव्यवस्था गेलेली नाही, आणि ते आम्ही नेण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर नेण्याचा म्हणजे ह्या ज्या आता तुम्ही 5 प्रकारची पिकं सांगितली की जी लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करताय, खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून याच्यासाठी म्हणजे कोकणामधल्या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये बदल घडवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, परंतु ते सक्सेसफुल झालेले नाही आहेत। मग आता हा जो काही पॅटर्न आहे तुमचा, हा युवकांपर्यंत पोहोचवून त्यांना या शेतीकडे उद्युक्त करण्यासाठीचे काय प्रयत्न सुरू आहेत? आता आम्ही विद्यापीठाकडून जी कलम पुन्हा तयार केली 5 याच्यावर आम्ही इंडिजिनियस पपई म्हणजे स्थानिक पपया आणि स्थानिक वेगवेगळ्या प्रकारचे जांभूळ याच्यावरती सुद्धा संशोधन करतो। ते विद्यापीठ संशोधन करते आणि ते यशस्वीरित्या तिचे रिझल्ट मिळतील याच्यासाठी आम्ही दरवर्षी विद्यापीठाकडून गेली 3रं वर्ष आहे जवळजवळ 10,000 रोपं बनवली जातात कलम, आणि त्याला आम्ही थेट शेतकऱ्यांपर्यंत काही सबसिडी भावामध्ये देण्याचा प्रयत्न करतो। याच्यामध्ये 20% आम्ही सबसिडी लुपिन देत होतं, 80% विद्यापीठाचा जो भाव असेल तो शेतकऱ्यांनी बेअर करावा, आणि त्याला ट्रान्सपोर्टचा खर्च सुद्धा आम्ही 3 वर्ष देत होतो। त्या पलीकडे विद्यापीठाला संशोधनासाठी येणारा सगळा खर्च लुपिन फाउंडेशन मार्फत देण्यात आला। आणि याच्यासाठी गावागावात आमचे सहकारी जे कृषीचं बघतायत की इतर सहकारी गावागावात शेतकऱ्यांपर्यंत जाणं, त्यांना सांगणं आणि त्यांच्याकडून लागवड करून घेणं, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। या सगळ्यामध्ये एक पपई सोडलं तर इतर गोष्टीमध्ये आम्हाला काय जाणवलं तर फॉरेस्टमध्ये असले तरी सुद्धा जंगली जनावरांचा याला त्रास नाही।
ज्याला आपण फार मोठ्या प्रमाणात लोक शेतकरी त्रस्त आहेत जंगली जनावरांमुळे, आणि त्यांना वाटतं की आपण केलेलं उत्पादन शेवटी पाण्यात जातं, तर जंगली जनावरांपासून त्याला त्रास नाही. दुसरं असं आहे की ही स्थानिक जी हे आहेत झाडं आहेत ती इतर ठिकाणी फारशी नाही आहेत. बरोबर. सुरंगी कर्नाटकात काही ठिकाणी आहे, तर इतर झाडंही फारशा ठिकाणी नाहीत. मला आपल्याला स्पर्धा नाही आहे. आपण भविष्यामध्ये इथे स्थानिक काही उद्योग सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतील ज्यावेळी मोठी क्लस्टर्स होतील. पण आम्ही असं म्हणत नाही की ते पूर्ण व्यापारी तत्वावर पूर्ण शेकडो एकर तुम्ही तेच करावं. त्याला इंटरक्रॉपिंगसाठी प्रयत्न करता येतील का, ह्याच्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करत आहे. आणि विद्यापीठाचं असं म्हणणं आहे की हे पारंपरिक चाललेलं आहे, त्याला रेकमेंडेशन आम्ही करण्याची गरज नाही. आंब्यामध्ये तुम्ही वावडिंग वापरू शकता, सुरंगी लावू शकता, वटसोल लावू शकता, कडीकोकम लावू शकता, हे आंब्यामध्येच लावू शकता. एकंदरीत त्या जमिनीची उत्पादकता, वार्षिक उत्पादकता जी आहे ती उत्पादकता पुन्हा 3 पट नेटं, 4 पट नेटं. त्याचबरोबर वातावरणातल्या बदलामुळे जो काही आंब्यावरती परिणाम होतो, बरोबर, आंबा हा सगळ्यात जास्त संवेदनशील पीक आहे, तर त्याच्यापासून नुकसान टाळण्यासाठी सुद्धा हा आंतरपीक म्हणून वापर व्हावा, ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. पण ह्याची यादी इथपर्यंतच थांबत नाही. याच्यामध्ये आपल्याकडे जंगलामध्ये अनेक प्रकारचे अजूनही झाडं अशी आहेत ज्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि कृषीच्या बाबतीत म्हणाल तर बरेच वेळा प्रयोग असा होतो की बाहेरच्या ठिकाणी काय चाललंय ते इथे आणून लावायचा प्रयत्न होतो, आणि त्याच्यामधून काही वेळा शेतकऱ्यांना नुकसान होतं आणि आपण म्हणतो की शेती नुकसानीत गेली. पण मुळात ह्या वातावरणात शेकडो वर्ष जी बहुमोल आणि अशी अमूल्य अशी पिकं आहेत त्याच्याकडे आपण कधी बघितलेलं नाही. खरं तर त्याचं एक पूर्ण एक सर्वे होणं गरजेचं आहे. आमच्याकडे नक्की कुठली प्रकारची झाडं आहेत, जंगलात कुठली आहेत, त्याचा उपयोग काय होतो, ते ह्या वातावरणात आपण किती वाढवू शकतो आणि त्याला मार्केट किती आहे, त्या अनुषंगाने त्याचा एक कृषीचा एक आपण आराखडा नियोजन बनलं पाहिजे आणि ते लोकांसमोर गेलं पाहिजे. यासाठी लुपिनसारखी एक संस्था हे काम नाही करू शकत. त्यासाठी कृषी विभाग किंवा अन्य जे मोठ्या शासकीय संस्था आहेत त्यांनी याच्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून पूर्ण असा एक आराखडा तयार झाला तर निश्चित कृषीच्या माध्यमातून लोकांना काहीतरी फायदेशीर अशा गोष्टी निर्माण होतील. नक्कीच. आता जशा फायदेशीर गोष्टी निर्माण होतील, आता जसं तुम्ही म्हणालात की असं वनउपज अनेक आहेत की ज्याचा मार्केट व्हॅल्यू जास्ती आहे, परंतु आपण ते अजून त्याकडे वळलेलो नाहीये. मग अशा म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की कडी कोकमपासून, म्हणजे कडी कोकमची कलमं करणं हा कधी कोणी इमॅजिन सुद्धा केलं नसेल की अशा सुद्धा छोट्या झाडांची कलमं करून आपण ती लावू शकतो. मग या माध्यमातून जर युवकांना पुढे याच्यामधून कमर्शियली जर त्याचा फायदा होणार असेल, तरी आता समजा कमर्शियली त्यांनी लावली, ती झाडं लावली, परंतु तरीही 1-2 वर्षानंतर प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक शेतकरी किंबहुना आपल्याकडे की याच्यातून मला काय मिळणार आहे, हा जो काही अर्थकारण आहे त्याची कशी सांगड घातली जाईल. आता ही जी काही मी पिकं सांगितली याच्यावरती आम्ही काम करतोय. पिकं अनेक असतील, पण त्याला बघितलं तर बाजारपेठेमध्ये आज आपण काय बघतो, बाजारपेठ कुठे आहे. जर ह्या पिकातल्या अनेक गोष्टीला ॲडव्हान्स पैसे दिले जातात, म्हणजे ह्याला बाजारपेठ नवीन निर्माण करण्याची गरज नाही. आणि इतर ठिकाणून तिथे मार्केटमध्ये माल येईल अशी शक्यता पण नाही. अशा वेळी आपल्याला एक बाजारपेठेची हमी मिळते. आता प्रश्न काय राहतो की मला मिळणारे जे पैसे आहेत ह्या त्या पैशाच्या पलीकडे ह्याची किंमत आहे का, हे तपासण्यासाठी आपल्याला अनेक कृषी संशोधन केंद्रांची मदत घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, विद्यापीठ किंवा अन्य अशा प्रकारे काम करणाऱ्या लोकांना तपासावं लागेल. आणि ज्यावेळी असं तपासून लक्षात येईल की काही औषधी कंपन्या किंवा अन्य लोक ही प्रॉडक्ट घेतात, त्यावेळी ह्या लोकांची त्यांची सांगड कुठल्या तरी माध्यमातून घालावं लागेल. मग ते शेतकरी उत्पादक कंपनी असेल, सहकारी संस्था असेल, याच्यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घेऊन करणं गरजेचं आहे. पण ही एक अशी पूर्ण साखळी निर्माण करण्यासाठी काही काळ जावा लागेल. पण ही आत्ता जी झाडापासून उत्पादन देणार त्याच्यासाठी साखळी निर्माण करण्यासाठी व्यापारी साखळी, त्याला जे शेवटचं प्राइस आहे ते मिळण्यासाठी आत्ता सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही. पण लुपिन फाउंडेशन म्हणून संस्था म्हणून आम्ही एक तेवढे सक्षम नाही इथपर्यंत पोहोचण्यासाठी. पण हे संघटितपणे जर सगळ्यांनी प्रयत्न केले तर नक्कीच आपण त्या शेवटच्या साखळीपर्यंत पोहोचू शकू, ज्याच्यामध्ये उत्पादक आणि त्याच्याचबरोबर खरेदीदार यांची सांगड एक होऊ शकेल. विद्यापीठ सुद्धा याच्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण विद्यापीठाबरोबर अन्य सुद्धा जे घटक आहेत, जे भागीदार आहेत, त्या लोकांनी सुद्धा येणं गरजेचं आहे. बरोबर. कालौघामध्ये पशुधन हे कमी कमी होत चाललेलं आहे, यांत्रिकीकरणाकडे भर दिला जातोय.
कमी वेळेत जास्ती काम अशी ओळख करून अनेक यांत्रिक म्हणजे यंत्र ही शेतीसाठी आपल्याकडे सुद्धा उपयोगाला आणली जात आहेत. परंतु त्या यंत्रांचा म्हणजे ठीक आहे, त्या तेवढ्यापुरता वापर झाला की ती वर्षभर तशीच पडलेली असतात, कारण आपल्याकडे इतर कुठली पिकं घेतली जात नाहीत. अशा वेळेस कित्येक हजार रुपयांची ती यंत्र घेतली जातात, त्यांची समजा ती नादुरुस्त झाली तर ती तशीच पडतात आणि पुन्हा त्याच्यावरती काहीच कार्यकरण केलं जात नाही. याच्यासाठी तुम्ही काहीतरी म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत, काय आहेत ते? आम्ही एक विद्यापीठाच्या साहाय्याने इथल्या जी काही कृषी यंत्रसामुग्री आहे त्याचं बेसिक प्रशिक्षण, ज्याला शेतकरी आपल्याच ठिकाणी दुरुस्त करू शकेल असं 5 दिवसाचं प्रशिक्षण आम्ही विद्यापीठामध्ये आयोजित केलं. त्याच्यानंतर पुढचं 2 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं. काही लोकांनी थोडंसं त्याच्यातलं मशीन दुरुस्तीमधलं ज्ञान अवगत होतं, त्यांनी स्वतःची अशी दुरुस्ती करण्याची काही शॉप्स पण सुरू केलेत. पण मला असं वाटतं की ज्यावेळी आपण एक काही यंत्रसामुग्री देतो त्यावेळी शासनाने त्या लाभार्थींना किमान एक 7 दिवसाचं यंत्रसामुग्री दुरुस्तीचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. आणि हे जर प्रशिक्षण दिलं तरच त्या कृषी सामुग्रीचा उपयोग होऊ शकतो. नाहीतर आपल्याकडे पूर्ण शेतकरी म्हणा, गावं म्हणा, ही दुर्गम भागात आहेत. तिथून त्यांना तालुक्याच्या ठिकाणी ती मशिनरी दुरुस्त आणण्यासाठी त्याला लागणारा खर्च, 4 वेळा लागणाऱ्या ट्रिपा आणि त्याच्यानंतर त्याचा जाणारा वेळ, त्यापेक्षा मग तो एखादी मशीन दुरुस्त पडली, दुरुस्त होण्याच्या पलीकडे गेली किंवा नादुरुस्त छोटीफार झाली तर तो का म्हणतो की मी तिथल्या तिथे आता जे आहे त्याच्यातून करतो. आणि एकदा एखादी गोष्ट दुर्लक्षित झाली की पुन्हा आपण त्याच्याकडे बघत नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा एक मग नॅशनल लॉस बनतो. बरोबर. त्याच्यासाठी त्याला पहिलंच जर आपण लाभार्थ्यांना प्रशिक्षणाची त्याच्यामध्ये प्रावधान केली तर निश्चितपणे त्याचा उपयोग होऊ शकतो. दुसरं, आपल्याला नक्की कुठल्या प्रकारच्या मशिनरी इथल्या पाहिजेत ह्या शेतकऱ्यांकडूनच एकदम समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. आपण निश्चित कुठल्या प्रकारच्या त्यांना मशिनरी उपयोगी होतात, त्याच मशिनरी जर त्याच्यावर जास्त भर दिला तर जास्त उपयोगी ठरेल असं वाटतं. बरोबर. नक्कीच. म्हणजे त्यांच्या ती लादण्यापेक्षा त्यांची गरज काय आहे त्यानुसार जर त्यांना ती जर मशीन्स जर दिली तर त्यांचा त्याला जास्ती उपयोग होऊ शकतो. मगाशी आपण उल्लेख केला आंतरपिकाचा, इंटरक्रॉपिंग जे काय आहे. आंब्यामध्ये आपण मसाल्याची पिकं लावू शकता असं तुम्ही म्हणालात, किंवा अनेक नारळामध्ये. काय परिस्थिती आहे आपल्याकडे सध्याची? आपल्याकडे जर बघितलं तर आंब्यामध्ये कुठेही आंतरपीक नाही आहे. आंब्याचं जे क्षेत्र आहे ते जवळजवळ 40,000 हेक्टरवर असेल. नारळाची बागायती 18,000 हेक्टरवरती आहे, ज्याच्यामध्ये आपण सुपारी आणि त्याच्यावर मसाले हे सगळं दोन्ही घेऊ शकतो. आणि जर जी शासकीय आकडेवारी बघितली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 3,000 हेक्टरमध्येच फक्त सुपारी असल्याचा उल्लेख आहे. कदाचित त्याच्यामध्ये 1,000 हेक्टर जास्त पण असू शकेल. पण एक फोकस पद्धतीनं आपण त्याच्यावरती काम केलं की नारळाची उत्पादकता जिथे जिथे नारळ उत्पादन होतं तिथे आपण जर समजा सुपारी आणि मसाले पिकं होऊ शकतील का, आणि ती होण्यासाठी आपल्याला त्यांना पाण्याची व्यवस्था करावी लागेल का, काही ठिकाणी पाणी आहे तिथे काही प्रशिक्षणं घ्यावी लागतील का, ते जर केलं तर निश्चितपणे हे फायदेशीर ठरू शकतं. आणि ही जर आंतरपिकाच्या माध्यमातून जर आपण नारळाची शेती केली तर वार्षिक जवळजवळ 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न होऊ शकतं. आणि अशा प्रकारचं उत्पन्न कर्नाटकमधले प्रगतशील शेतकरी घेतात. आपल्यापासून 300 किलोमीटरवरती जवळजवळ शिरशी नावाचा एक भाग आहे कर्नाटकमधला, तो सुपारीसाठी फार मोठा एक हब समजला जातो. इथूनच सुपारी तिथे पण जाते आणि तिथे अशी समृद्धता आहे, तर मग तिथे असेल तर आपल्याकडे सुद्धा व्हायला हरकत नाही. बरोबर. आणि काही असे गट जर निर्माण केले आणि त्यांना अशा प्रकारच्या ठिकाणी एक्सपोजर दिली आणि त्यांना लागणारी जी काही गोष्टी जे कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून त्यांच्याशी सांगड केली तर हे निश्चित शक्य आहे. कारण सुपारीमध्ये सुद्धा काही नवीन व्हरायटी आल्यात आणि त्या नवीन व्हरायटी सुद्धा प्रमोट होऊ शकतील. काही वेळी नवीन व्हरायटीच्या नावाखाली काही वेळा काही व्यापारी लोक त्यांना काही दिलं जातं, काही वर्षांनी कळतं की हे काहीतरी आपल्याला चुकीचं आपण लावलं जे फायदेशीर नाहीये. तर त्याची सुद्धा एक खात्रीला एक जी रोपं आहेत किंवा कलमं आहेत जी का असतील सुपारीची, ती लोकांपर्यंत देण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मला एक माझे मित्र आहेत कुरुंदवाडमध्ये, ते एका बँकेचे चेअरमन आहेत, अगदी 74 सालचे ते BSc आहेत. तर त्यांनी असं म्हटलेलं की आमचा कुरुंदवाड जो भाग आहे तो आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वीपर्यंत आम्हाला अभिमान होता की आम्ही अत्यंत समृद्ध भागात राहतो. पण गेल्या 5 वर्षात सातत्याने येणाऱ्या पुरामुळे आम्ही जे नुकसान भोगितलंय त्याच्यानंतर आम्ही पूर्ण कोकण फिरलो तर आमच्या भागातल्या लोकांना कोकणात जमिनी घेता येतील का. तर ह्या दृष्टीने कोकण हा अत्यंत समृद्ध वाटला आम्हाला. नंतर आम्ही तिथे मसाला पिकाची लागवड करायला सुरुवात केली
आणि तिथे मसाला पीक चांगल्या प्रकारे येऊ शकेल असं आमच्या लक्षात आलं. मग तिथे जर चांगल्या प्रकारे येऊ शकत असेल तर आपल्याकडे कोकणात नक्कीच याला वाव आहे आणि बरोबर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण त्याच्याकडे व्यापारी दृष्टीने बघण्याची गरज आहे. नक्कीच. आपण एक उदाहरण दिलं होतं कुठल्या तरी एक शिरसी मधलंच बहुतेक, की जायफळाचं एक झाड काही मला वर्षांपूर्वी त्यांनीच लावलेलं. सांगितलेलं की आपण ज्यावेळी शिरसीमध्ये गेलेलो त्यावेळी एक झाड जे काहीतरी 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी कधीतरी लागवड केलेलं आहे, मोठं झाड आहे आणि जवळजवळ 4 लाख रुपये जायफळाचं उत्पन्न देतं एका झाडाचं. एका झाडाचं. अरे हे वा. ऐकून मला सुद्धा एक थोडं अचंबित वाटलं. तर त्यांना म्हटलं की हे असं कोणाकडे आहे तर ते आम्हाला बघायला पण आवडेल, त्यामुळे नक्कीच घेऊन जाईन. पण एवढं जर उत्पादन देणारे जर आपल्या नक्कीच. भागातली वातावरण आहे, आपल्याकडे त्याची पोषक परिस्थिती आहे, तर आपण त्याच्याकडे फार अशा म्हणजे ज्याला आपण फार गंभीररित्या बघितलं असं वाटत नाही. बरोबर. आणि आपल्याकडचे सगळ्यांनाच आपल्याकडे एक 2-3 गोष्टी ज्या आहेत जे आपल्याला कृषीपासून किंवा शेतीपासून थोडंसं आपल्याला प्रोत्साहित करत नाही. ते म्हणजे आपल्याकडे तुकडेकरण जमिनीचं, बरोबर. दुसरं जमिनीमध्ये असलेले अनेक नाव आणि त्याचे वाद. बरोबर. याच्यामुळे कृषीमध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत की जे लागवड करणं, त्याला पुढच्या व्यापारी तत्वावर घेऊन जाणं, या सगळ्या गोष्टी निर्माण होत आहेत. पण ज्यांच्याकडे ह्या 2 गोष्टी नाही आहेत, ज्यांना अडचणीनं सामना करावा लागत नाही, त्यांना ह्या व्यापारी पिकाकडे जायला निश्चितच हरकत नाही. बरोबर. आपण जसं म्हणताय त्यानुसार जर खरंच जर आपल्याकडे काम झालं तर काही वर्षात सिंधुदुर्ग स्पाइस म्हणजे मसाल्याच्या पिकांचा हब म्हणून नक्कीच. नावारूपास यायला काहीच अडचण नाहीये. नक्कीच. फक्त त्या दृष्टीने नियोजन आणि त्या दृष्टीने पुढे जाण्याची गरज आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला जर एक झाड जर 4 लाख रुपये देते, अशी जर झाडं झाली तर निश्चितच शेतकऱ्यांना, कारण कुठूनही शेतकऱ्यांच्या हातात जेव्हा 4 पैसे येतात तेव्हा ते आनंदाने पुढच्या काही 4 गोष्टी करण्यासाठी उद्युक्त होतात. याच याच्यामधून जसं आता कृषीचं म्हटलं, प्रत्यक्ष पिकं जर सोडलं तर कृषी पर्यटन आपण बरेच वर्ष गेली ऐकतोय. खरंच या कृषी पर्यटनाचा उपयोग करून इथल्या युवकांना रोजगाराच्या सुवर्ण संधी मिळू शकतात का? हे आधी पुन्हा एकदा जायफळाच्या झाडासारखं, ते मी काही बघितलं नाही, पण त्यांनी सांगितलेलं जे सिनियर माणूस आहेत त्याचे नक्कीच पण खरं असणार. पण मी जे बघितलेलं सांगतो. अणसूरमध्ये मी एक बघितलेलं, त्याच्यामध्ये वटसोलचं एक झाड प्रचंड मोठं बघितलेलं, जे 50-60 वर्षापूर्वीचं असू शकेल. ते एक झाड त्यांना जवळजवळ 50,000 रुपये उत्पन्न देत होतं. म्हणजे हे मी स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे असंच ते नक्कीच असेल असं मला खात्री वाटते. दुसरं, कृषी पर्यटनाच्या बाबतीत आपण विचारलं तर आपण कृषी पर्यटनामध्ये एक व्यक्ती हे युनिट मानून काम करतो. बरोबर. आणि ज्यावेळी व्यक्ती युनिट मानून काम करतो त्यावेळी ते कॅपिटल इंटेन्सिव्ह राहतं, म्हणजे प्रचंड गुंतवणुकीचं स्वरूप राहतं. जर आपण एक वाडी हे युनिट मानून केलं आणि एकाचा रिसोर्स दुसऱ्याचा रिसोर्स, वेगवेगळे रिसोर्स जर आपण जे तर जोडले, तर असलेल्या रिसोर्स मध्येच कुठलीही गुंतवणूक न करता एक कृषी पर्यटन, ग्राम पर्यटन होऊ शकतं. आणि आपल्याकडे असलेली एक वाडी कल्पना आहे ती अत्यंत आपला USB आहे. बरोबर. आणि तो USB वापरून जर आपण केलं तर निश्चितपणे कृषी पर्यटनाला चालना मिळू शकते. आपल्याकडे 30-40 घरांची एक वाडी असते, कोणातरी चांगलं घर असेल, कोणाकडे तरी जनावर असतात, कोणाकडे तरी जंगली प्राण्यांची माहिती असते. या सगळ्या गोष्टीचं जर प्रत्येकाला ज्ञान दिलं आणि प्रत्येकानं आपापली माहिती त्या पर्यटकांना दिली, कोणाकडे चांगलं जेवण चांगलं करण्याची कला आहे, हे सगळं आपण जोडून घेतलं, एखाद्या गावातल्या कोणतरी पुढाकार घेतला आणि ते जर कृषी पर्यटन सुरू केलं तर निश्चितपणे ह्याला चांगला वाव मिळेल अशी खात्री आहे. कारण आम्ही एक 10 वर्षापूर्वी, मी 2010-11च्या दरम्यान ज्यावेळी चौकुळमध्ये आम्ही ग्राम पर्यटनासाठी सुरुवात केली, त्यावेळी असं वाटलेलं की इथे काही होणार नाही. आम्ही 3-4 वर्ष काम केलं, त्याच्यानंतर आजच्या परिस्थितीमध्ये चौकुळमध्ये लोक जायला लागले. बरोबर. आणि हे लुपिन किंवा मला कोण आधी संस्था असेल कोण असं ह्यांचं काम नाहीये, हे गावातल्या लोकांनी स्वतःहून नेलेलं पुढे, स्वतःच पुढे नेलेली गोष्ट आहे. आम्ही फक्त एक सुरुवात केली. बरोबर. पण तशीच कुठल्या ना कुठल्या वाडीमध्ये अशी कोणीतरी सुरुवात केली तर निश्चितपणे असे कितीतरी कृषी पर्यटन वाड्या निर्माण होतील. नक्कीच. आणि याच्यासाठी काय लागतं, एक त्या वाडीतली एक लिडरशिप लागते जो म्हणतो का आम्ही हे करायला तयार आहे. आणि असं झालं तर सिंधुदुर्गमध्ये किमान एक अशी 50-100 कृषी पर्यटन वाड्या निर्माण होतील. नक्कीच. नक्कीच. दुसरं मला सांगावसारखं वाटतं की माझ्या जे संपर्कात अनेक लोक येतात त्यांच्या लक्षात येते की मोपा जो एअरपोर्ट येतोय, त्या मोपा एअरपोर्टचं महत्व बाहेरच्या लोकांना प्रचंड कळालंय. बरोबर. ती लोक ही सगळी
ती सगळी लोक पूर्णपणे सिंधुदुर्गच्या जमिनीमध्ये लक्ष ठेवून आहेत. मग ह्या लोकांना आपण करायचं का, ह्या लोकांना आपण उभं करायचं का, ह्याची त्यांना जर महत्व कळलं तर आपल्याला का कळू नये. बरोबर. तर आपण सुद्धा याच्यावरती प्रचंड बघितलं पाहिजे, कारण जर एवढी सगळी लोक लांबून विचार करायला लागली तर आपल्याकडे असलेल्या गोष्टीमध्ये आपण निश्चितच खूप चांगलं काही निर्माण करू शकतो असं वाटतं. बरोबर. तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे की मोपाचा जसा तुम्ही उदाहरण दिलं की बाहेरच्या लोकांना महत्त्व समजते, आपल्या इथल्याकडे आपल्याकडे असून सुद्धा त्याचा आपण उपयोग करून घेत नाही आणि नंतर मग बाहेरून आलं की मग परत आपली सोड की परप्रांतीय किंवा हे, परंतु त्यापाठची त्यांचं व्हिजन जे आहे ते बघण्याची, ते व्हिजन आपल्यामध्ये पण येण्याची गरज आहे. तर आपण निश्चित आर्थिकदृष्ट्या आपण सबळ होऊ शकतो. गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाचा फार कठीण काळ होता. अनेक तरुणांचे रोजगार सुटले, अनेक लोक पुन्हा गावाकडे आली, त्यांचे रोजगार सुटले असल्यामुळे इथेच जे काही शेती आतापर्यंत कधी केली नव्हती ती थोडीशी करून आपला जो काही चरितार्थ आहे ते अजूनही चालवत आहेत. अशा होतकरू तरुणांना, शेतीकडे वळणाऱ्या तरुणांना, ग्रामपर्यटनासारखं जसं तुम्ही सांगितलं अशा गोष्टींकडे जाणाऱ्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर मला असं वाटतं की आपण ज्यावेळी मुंबईत जातो किंवा कुठल्या तरी शहरात जातो, चांगल्या प्रकारे एज्युकेशन घेतल्यानंतर तिथे मिळणारा पगार आणि होणारा खर्च हे प्रचंड व्यस्त आहे. बरोबर. आणि भविष्य काळासाठी आपल्यासाठी शहरातलं जीवन हे फारसं काही आपल्यासाठी उपयुक्त ठरेल असं वाटत नाही. वेगवेगळ्या कारणामुळे अशा प्रकारची काही ना काहीतरी अशा अडचणी निर्माण होतील ज्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला गाव आपल्याला आठवत राहील. बरोबर. आणि आपल्यावरती पगडा बराचसा मुंबईतला आहे. अजूनही प्रत्येक मला वाटतं की आपण मुंबईत नोकरीला जावं किंवा शहराकडे वळावं. आणि आपल्याकडे आपण जे जगतोय हे शेतीचं किंवा जे जगणं आहे हे फारसं काही क्वालिटी लाईफ नाही असा एक सगळ्यांचाच समज आहे. आणि शहरातल्या लोकांना लक्षात आलं की आम्ही क्वालिटी लाईफ जगत नाही, क्वालिटी लाईफ हे गावाकडे आहे. आणि ती लोक गावाकडे आपलं काहीतरी असावं, ज्यांच्याकडे स्वतःचे चांगले पैसे आहेत ते गावाकडे असावं याच्यासाठी शेती शोधतायत. आणि आपण असलेली शेती आणि बऱ्याचशा गोष्टी सोडून त्यांचं क्वालिटी लाईफ आहे असं समजून मुंबई किंवा शहराकडे जाण्याचा विचार करत आहे. तर आपल्याला निश्चित क्वालिटी लाईफ म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण जे गावात कमी पैशात सुद्धा जगतो ते अत्यंत उत्कृष्ट आणि क्वालिटी लाईफ जगतो. आणि हे जर मानलं आपण क्वालिटी लाईफ जगतो तर निश्चितपणे आपण कृषी आणि त्याला अनेक जोडणाऱ्या अनेक गोष्टीमधून गावातूनच आपण रोजगार निर्माण करू शकतो. दुसरं, आपल्याकडे बरेच वेळा काय होतं की मी जे कोविडमध्ये बघितलं तर जी शिकलेली लोक सुद्धा किंवा अन्य सुद्धा आपल्या घरासमोर छोट्या छोट्या पपई किंवा काही जी असं आहे छोट्या छोट्या गोष्टी विकायला ठेवायला लागली. ही चांगली सुरुवात होती. बरोबर. मग ह्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या, ज्याच्याला व्यापारी दृष्टीने आपण बघायला लागलो तर निश्चित फायदा होईल. कारण प्रत्येक कुठली गोष्ट आपण करताना आपण विचार करतो ही केली तर ती कमी दर्जाची, ती केली तर चांगल्या स्टेटसची आहे. तर हे मानणंच एकदम चुकीचं आहे आणि ते कोणी त्या पद्धतीने विचारही करू नये, करणाऱ्याने विचार करू नये आणि समोरच्याने करू नये. बरोबर. एखादा माणूस श्रमाने पैसे मिळवत असेल तर त्याला प्रत्येकाने त्याला प्रोत्साहित करणं आणि प्रोत्साहित करून त्याला सांगणं की हे याच्यातून तू अजून पुढे जाशील, तू निश्चितपणे तुला लागणारी काही मदत असेल तर आम्ही करू. अशा प्रकारचे समाजाकडून उद्गार येणं तेच इथल्या युवकांना जास्त प्रोत्साहित करतील. बरोबर. नक्कीच. सन्मानाने जो काही म्हणजे मग तो कुठलाही रोजगार असो त्याच्यातून जर अर्थप्राप्ती केली तर निश्चितच तो एक स्वतःची म्हणजे स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट वाढवतो सुद्धा आणि आपलं स्वतःचं जे काही अर्थार्जन आहे ते त्याच्यामधून मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करतो आणि त्याला समाजाने सुद्धा उद्युक्त करण्याची गरज आहे. आताच योगेश प्रभूंनी सांगितलं तसं की क्वालिटी लाईफ काय आहे याची जी काही एक संकल्पना आहे ती जर आपली सेट झाली तर निश्चितच इथला तरुण जो आहे तो मुंबई पुण्यासारख्या शहरांकडे वळणार नाही आणि एक हेल्दी अत्यंत चांगल्या वातावरणामधलं जे काही जगणं आहे ते निश्चितच इथे तो प्राप्त करू शकतो. स्वतःबरोबर समाजाचा देखील तो उद्धार करू शकतो. कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, होय आम्ही विस्तारतोय कसईपासून मुंबईपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत. या अंतर्गत युवा शक्तीचा आवाज हे थीम घेऊन आम्ही पुढे चालत आहोत आणि या अंतर्गत आज आपण योगेश प्रभूंसारख्या एका
होतकरू अशा तरुणाला आपण बोललेलं होतं आणि त्यांनी लुपिनच्या माध्यमातून त्यांनी केलेले जे काही उपक्रम आहेत त्या संदर्भात अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये माहिती दिलेली आहे. निश्चितच या माहितीचा उपयोग इथल्या तरुणांना 100% होईल आणि पुढचं त्यांचं त्यांनी जे काही प्लॅन केलेले आहेत, पुढे शेतीमध्ये समजा त्यांना उतरून काही करायचं आहे, कृषी पर्यटनामध्ये जर काही करायचं असेल तर त्यातल्या संधी कशा असू शकतात या संदर्भातलं उत्तम विवेचन योगेशजींनी केलेलं आहे. योगेशजी, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.